ज्या मुलींनी किंवा महिलांनी ICDS म्हणजेच एकात्मिक बालविकास विभागमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे हे लेक्चर असणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी सरावासाठी एकदम बेस्ट सीरीज सुरू करत आहोत। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका हे पद असणार आहे। सर्वात बेस्ट लेवलची पोस्ट महिलांसाठी ही असणार आहे। सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम मी तुम्हाला समजावून सांगत आहे आणि नोट्स आणि जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे कुठून कव्हर करायचा डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत। तर इंग्रजी व्याकरणाचे आपल्याकडे नोट्स तुम्हाला परिपूर्ण भेटून जातील। आणि खूप मुलींचा जो प्रश्न येत आहे की कोणत्या लेवलचा हा अभ्यासक्रम राहील, तर स्पष्ट या ठिकाणी पदवी लेवलचा अभ्यासक्रम त्यांनी येथे दिलेला आहे। ज्या मुलींनी या ठिकाणी GK मराठी व्याकरण हे आहे, त्यांनी या ठिकाणी जे तलाठी लेवलचं, तलाठी देखील पदवीवरती होती आणि हे देखील पदवीवरती आहे, एकदम त्याच लेवलचा हा पेपर राहणार आहे। इंग्रजी व्याकरणच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, मराठी व्याकरणच्या आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत। सामान्य ज्ञान सर्वात जास्त इथे 20 प्रश्न विचारले जाणार आहेत। बघू शकता 20 प्रश्न 40 गुणांसाठी विचारले जातील। त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न 20 गुणांसाठी आणि मराठी व्याकरण 20 प्रश्न 10 गुणांसाठी। आणि सर्वात महत्त्वाचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते कुठून कव्हर करायचे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे जे कायदे आहेत, याच्यावरती सेवा कायदे हे विचारले जातील। एकूण किती प्रश्न मराठीमध्ये विचारले जातील? 20 प्रश्न 40 गुणांसाठी विचारले जातील। त्याच्यानंतर जे पोषण अभियान आहे त्याच्यामध्ये 10 प्रश्न विचारले जातील 20 गुणांसाठी, म्हणजे हे 40 आणि हे 20 किती झाले? 60। त्याच्यानंतर जे संगणक आहे बघू शकता 10 प्रश्न आहेत, बघू शकता 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी म्हणजे 60 आणि जे 80 म्हणजे 80 प्रश्न आहेत तुम्हाला 40 प्रश्न तांत्रिक, 40 प्रश्न तांत्रिक आणि त्यांना गुण आहेत 80। या 80च्या पैकी 80 गुण कसे मिळवायचे हे देखील सांगणार आहे। आणि पुढे आपण काही प्रश्न देखील बघणार आहोत। गणित बुद्धिमत्तेच्या तलाठी लेवलच्या बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला तांत्रिक प्रश्न हे 80 आणि बाकीचे जे 120 गुण आहेत, जे बाकीचे 120 गुण आहेत 200 गुणांची परीक्षा आहे। म्हणजे जे 60 प्रश्न आहेत याच्या सर्व नोट्स महिलांसाठी म्हणजे इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता या सर्व जे विषय आहेत तांत्रिक सोडता हे या ठिकाणी 120 मार्कला आहेत। 120 मार्क म्हणजे 60 प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जातील। तर या सर्व नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 39 64 बघू शकता एकदम बेस्ट लेवल 64 31 99 हे सरावासाठी सर्वात बेस्ट नोट्स तुम्हाला फक्त किती रुपयामध्ये भेटतील? बघू शकता 149 मध्ये तुम्हाला भेटून जातील। या नंबरवरती 149 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवून द्यायचा आहे। सर्व नोट्स तुम्हाला अगदी PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील। आता जे एकात्मिक बाल विकास विभाग योजना आणि कायदे आहे, पोषण अभियान आहे आणि संगणकावरती जे प्रश्न असणार आहे ते तुम्हाला कशा प्रकारे कव्हर करायचे हे देखील मी तुम्हाला आता पुढे सांगून देतो। बघू शकता हे प्रश्न आपण सरावाला पुढे तुम्हाला याची सर्व डिटेल्समध्ये माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्वात महत्त्वाचं जे पुस्तक एक सांगणार आहे त्याच्यामधून जे तांत्रिक आहे तुमचं संपूर्णतः कव्हर होणार आहे। हे पुस्तक देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता हे पुस्तक TCS परीक्षा घेणार आहे। TCS पॅटर्ननुसार अंगणवाडीमध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका दोन्हीपैकी एकच आहे, हे एकच पद आहे। त्याला या ठिकाणी एकदम बेस्ट लेवलचं तुमचं बेसिकच या ठिकाणी 35,500 आहे। म्हणजे तुमचं स्टार्टिंग पेमेंट 55 ते 60,000 प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल। हे पुस्तक कोणतं आहे? त्याच्यामध्ये बघू शकता सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे स्टार करत आहे। बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे संपूर्ण याच्यामध्ये कव्हर होईल संपूर्ण। त्यानंतर जे दुसरा स्टार आहे पोषण अभियान याच्यामध्ये संपूर्ण कव्हर होऊन जाईल। आणि तिसरा स्टार करत आहे संगणक, हे एकूण या ठिकाणी 60 प्रश्न म्हणजे सॉरी 40 प्रश्न याच्यावरती असणार आहे। आणि हे 40 प्रश्न म्हणजेच तुमचे इथे 80 मार्क्स फिक्स होऊन जातात। TCS पॅटर्ननुसार इथे वैशिष्ट्य देखील दिलेले आहे। हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे। आणि हे पुस्तक कोणतं आहे, लेखक कोण आहेत तुम्हाला देखील सांगणार। विजयपथ पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे एकदम बेस्ट। विजयपथ पब्लिकेशन पुणेचं हे पुस्तक आहे। तर लेखक बघू शकता विकास सिंधाळकर बघू शकता। त्याच्यानंतर पवन देशपांडे ग्राम महसूल अधिकारी आहेत ते। त्याच्यानंतर सचिंद कुरुद हे लेखक आहेत, कुरुंद हे लेखक आहेत, जे ST आहेत। असे एकदम बेस्ट पुस्तक आहे, हे खरेदी तुम्ही नक्की करायचं आहे। हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी Amazon, Flipkartवरून ऑनलाईन मागवून घेऊ शकता किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून ऑफलाईन देखील खरेदी करू शकत आहात। आता आपण सरावासाठी जे प्रश्न याच्यामध्ये जे प्रश्न कशा प्रकारचे आहेत ते देखील आपण सोडवून घेणार आहोत। हे बघू शकता ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत इथं खाली मी तुम्हाला योजना ते देखील मी सांगून देतो। जो अभ्यासक्रम आहे डिटेल्समध्ये आहे। बघू शकता महिला बाल विकास संदर्भात ज्या योजना आहेत त्यांनी या दिलेल्या आहेत। या ठिकाणी जे ICDS याला ICDS म्हटले जाते। तर बघू शकता इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम
अशा प्रकारे हा ICDSचा फुल फॉर्म होतो आणि हे डिपार्टमेंट एकात्मिक बालविकास विभाग अंतर्गत येत असते, जे की एक सर्वात महत्त्वाचा महिला बालविकास विभागाचं हे डिपार्टमेंट आहे. सर्वात बेस्ट डिपार्टमेंट आहे. बघू शकता योजना, आयुष्यमान योजना, त्याची संपूर्ण सुरुवात कधी झाली आहे त्याचा पूर्ण इतिहास इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुढे दिलेली आहे जी माहिती, सुमन योजना, सुमन योजनेची या ठिकाणी संपूर्ण सुरुवात कधी झालेली आहे. दरवाजा बंद अभियान, या सर्व ज्या योजना आहेत संपूर्ण राबवलेल्या आहेत. आता याच्यावरती मुलांचा प्रश्न, याच्यावरती सराव पेपर आपण हे बघायला आता सुरुवात करूया. 5 मिनिटं व्हिडिओ झालेले आहेत. डिटेल्समध्ये सांगण्यामध्ये वेळ गेलेला आहे. आता याच्यावरती जे प्रश्न कशा प्रकारचे असतील हे देखील आपण बघून घेऊयात. आता या ठिकाणी बघू शकता जे तांत्रिक प्रश्न आहे अशा प्रकारचे विचारले जातील. पहिला प्रश्न आहे बघू शकता, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केली? कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली होती महाराष्ट्र शासनाने? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. हे योग्य उत्तर आहे. बघू शकता, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, अमृत आहार योजना, जे पोषण आहार जो टॉपिक दिलेला आहे पोषण तत्व, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. अमृत आहार योजना कोणाच्या सुरू आहे? कोणामुळे सुरू आहे? कोणी सुरू केलेली होती? तर इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. तर जो पॉइंट आहे पर्याय क्रमांक 1 बघू शकता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी निगडीत आहे. यांनी सुरू केलेली होती अमृत आहार योजना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिले? कोणत्या संतांचे नाव दिलेले होते महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियानाला? खूप महत्त्वाचा इम्पोर्टंट प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे संत गाडगे महाराज यांचे नाव दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. 2024 साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम, एक मिनिट, एक मिनिट, स्वच्छतेविषयक, ठीक आहे. स्वच्छतेविषयक कार्यक्रम कोणी सुरू केला? तर येथे उत्तर मी एकच मिनिट, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बघू शकता. अ, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. एक मिनिट, बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 जून 2011, 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? बघू शकता. IMP प्रश्न या प्रश्नाला म्हणायचा योजनांवरती 100% प्रश्न राहील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बघू शकता, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, म्हणजे शिशु म्हणजे लहान मुलगा मुलगी असू शकतं. तर त्याच्या संदर्भात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा कार्यक्रम सुरू केला होता 1 जून 2011 मध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. नेक्स्ट आहे बघू शकता, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची सवलत मर्यादा किती? किती मर्यादा होती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बघू शकता. 5 लक्ष सवलत देण्याची या ठिकाणी सवलत होती. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो? किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत लाभ मिळतो. आयुष्यमान योजने लाभार्थींना 5 लाख रुपयापर्यंत लाभ मिळतो. नेक्स्ट आहे बघू शकता, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश डॅश रुपये लाभ मिळतो. किती रुपये लाभ मिळतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे बघू शकता 700 रुपयाचा लाभ मिळत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे? कशासाठी आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे. याचं एक उत्तर आहे, गरोदर महिलांसाठी ही योजना आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिलांसाठी आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? किती रक्कम मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5,000 रुपयाची रक्कम मिळते. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न, अशा प्रकारचे मोठे प्रश्न TCS आणि IBPS मध्ये विचारले जातात. बघू शकता, दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? कोणती योजना सुरू केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे. 1. पर्याय क्रमांक 1 म्हणजे जननी सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता,
एकात्मिक महिला महिला बालविकास योजनेची सुरुवात केव्हा झाली? खूपच IMP प्रश्न आहे. जो तुमचा पोस्ट आहे त्याच्या संदर्भात ही पोस्ट आहे. जो प्रश्न आहे योग्य उत्तर आहे क्रमांक 3. कधी सुरू झालेली आहे तर बघू शकता. कधी? क्रमांक 3 योग्य आहे. 2 ऑक्टोबर 1971. 1971 मध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर IMP नेक्स्ट प्रश्न आहे. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे? केव्हापासून? नेक्स्ट याचं योग्य उत्तर क्रमांक 2 आहे. 2005 पासून 2005 पासून जननी सुरक्षा योजना अंमलात आणली जात आहे. एकदम बेस्ट लेवलची ही तुमची पोस्ट असलेली तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली? कोणत्या साली सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे क्रमांक याचं ठीक आहे क्रमांक 3 आहे. 1975 मध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे? कशाच्या बाबतीत ही योजना सुरू केली? तर क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागविण्यासाठी कोणती योजना आहे? तर जीवनदायी आरोग्य योजना आहे. म्हणजे कोणत्याही मोठ्या ऑपरेशनसाठी ही योजना आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? किती रुपये दिले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. एक हे आहे बघू शकता. 400 रुपये रोख प्लस 400 रु औषध स्वरूपामध्ये दिले जाते. हे आहे. 16वा प्रश्न आहे. मधल्या सुट्टीतील आहार योजना कधीचा आहे? मधल्या सुट्टीतील आहार ही एक योजना आहे. हे लक्षात घ्या. मधल्या सुट्टीतील आहार ही या नावाची ही एक योजना आहे. ही योजना कधीची आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे 1962 ची ही योजना आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे? कोणत्या? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. ठीक आहे. क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे बघू शकता. नॅशनल इन्शुरन्स कंपनी LTD LIC म्हणजेच या खूप ठिकाणी नॅशनल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच LIC सोबत हा करार करण्यात आलेला आहे. त्याचाच फुल फॉर्म इथे दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? राज्य बालिका दिवस कधी साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 3 जानेवारी 3 जानेवारी या दिवशी राज्य बालिका दिवस साजरा केला जातो आणि महिला दिवस जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दोन्हीमधला बघू शकता. हा जो 3 जानेवारी आहे तो राज्य बालिका दिवस आहे. राज्य बालिका दिवस आणि हा 8 मार्च आहे जागतिक महिला दिन आहे. या दोन्हीमधला फरक कायमची लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. 8वा प्रश्न आहे. नवसंजीवनी योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली होती? सुरू करण्यात कोणत्या किती जिल्ह्यांमध्ये? तर योग्य उत्तर क्रमांक 2. क्रमांक 2 म्हणजे बघू शकता 16 जिल्ह्यांमध्ये ही कार्यान्वित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? वंदे मातरम योजना. ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. याचं 3 उत्तर आहे. 2004 पासून 2004 पासून ही वंदे मातरम योजना सुरू करण्यात आलेली होती. हा देखील तुम्ही पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. 1 मिनिट कॉल येतोय. तो थोडा डिस्कनेक्ट करतोय मी. ठीक आहे. ठीक आहे. आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता. क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे बघू शकता. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना राबवली जाते मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला आधीच मी सांगितले ICDS म्हणजे तो एकात्मिक बाल विकास विभागाचा इंग्लिशमध्ये नाव आहे. ICDS चे फुल फॉर्म काय आहे? पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? याचं तर योग्य उत्तर सर्वांना माहीतच पाहिजे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2. हा प्रश्न सहसा विचारला जाणार नाही परंतु तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. क्रमांक 2 या ठिकाणी स्टार करत आहे. हे बघू शकता. इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम हा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. लक्षात घ्यायचं आहे. 1 मिनिट. हां, ठीक आहे. बरोबर आहे. असा फुल फॉर्म ICDS चा फुल फॉर्म आहे. इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
सुरू करण्यात आला. कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम? लक्षात घ्यायचा आहे कधीपासून. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 जून 2011. आधी तुम्ही वरती हा प्रश्न केलेला आहे 1 जून 2011 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बघू शकता. ब्लड ऑन कॉल या योजनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक लावावा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक याचं. ठीक आहे, क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 104 हा क्रमांक लावावा. आता नेक्स्ट एक प्रश्न राहिलेला आहे ते बघू शकता. निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली? कोणत्या साली सुरू केली? तर योग्य उत्तर आहे क्रमांक. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने केव्हा सुरू केलेली आहे ही योजना, हा असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3 आहे. ठीक आहे. 21वा प्रश्न क्रमांक 1 आहे. क्रमांक 1 म्हणजे याचं उत्तर इथे वरती आहे. तर बघू शकता. ठीक आहे. 1999 ते 2000 या दरम्यान ही योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारने. आता खाली जे महत्त्वाचे कायदे आहेत, ते कायदे या ठिकाणी बघू शकता. खाली कायदे दिलेले आहेत. मोठा तक्ता आहे. दुसरा पॉइंट आहे हा. इथं योजना कव्हर झालेल्या आहेत आणि या पुस्तकामध्ये महिलांशी संबंधित कायदे आहेत. बघू शकता कायदा. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा. बघू शकता. इमोरल बघू शकता. ट्रॅफिक बघू शकता. कधीचा आहे? 1956 चा आहे आणि सुधारणा कायदा हा कधीचा आहे? मेन प्रश्न. कायदा 1956 चा आहे आणि याच्यामध्ये सुधारणा कधी करण्यात आलेली आहे? तर 1986. अशा प्रकारचे जे कायदे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न 100% ते विचारला जातो. बघू शकता जेवढे पण योजना आहेत पोषण आहार संबंधित जेवढे बघू शकता सर्व डिटेल्समध्ये या पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला मी आधी दाखवलेले आहे, तेथून खरेदी करू शकतात.